निघ म्हटलं ना, निघ. काकू हात सोडा तिचा. नाही सोडणार. काय करशील? काकू मी तुम्हाला शांतपणे सांगतोय, तिचा हात सोडा, नाहीतर माझ्या तोंडून तुमचा अपमान झाला ना तर त्याला मी जबाबदार नसेल. काय करशील? हात उचलशील माझ्यावर जसा युवराजवर उचलला होतास? मला ना तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये. अरे तुझ्याशी बोलण्या इतकी तुझी लायकी सुद्धा नाहीये रे. पद्मिनी काकू प्लीज. काय बोलताय तुम्ही? पद्मिनी काकू, आज जे काही झालं त्याच्यामुळे तुम्ही खूप अस्वस्थ आहात मला माहिती आहे, पण त्यात आमची चूक नव्हती. जी काही चूक होती ती तुमच्या मुलाची आणि तुमच्या सुनेची होती. त्यांचे कान धरायचे सोडून तुम्ही आम्हाला घराबाहेर का काढताय? त्याच्या चुकांचं खापर आमच्या डोक्यावर फोडण्यापेक्षा ना त्याला समजवा, सांगा त्याला. हे असं आंधळ प्रेम करून ना मुलं फक्त चुकाच करतात. रस्त्यावरचा तू बेवारस. आता तुझ्याकडून शिकायचं का मी माझ्या मुलावर कसे संस्कार करायचे ते? तो या घरचा वारस आहे म्हणून तो आता इथे आहे. आतापर्यंत तुम्ही खूप प्रयत्न केले आम्हाला या घराबाहेर काढण्यासाठी. आम्हाला पैशांची ऑफर सुद्धा केली होती तुम्ही. पैसे ऑफर केले? पद्मिनी काकू, मी असं वागाल अशी खरंच अपेक्षा नव्हती मला. कारण हा मुलगा माझ्या नवऱ्याचं निमित्त काढून या घरात शिरलाय. शिरला नाहीये, हे त्याचं घर आहे. पद्मिनी काकू, मला खरं खरं सांगा, जर आज केदारच्या जागी युवराज असता तर तुम्ही त्याला घराबाहेर काढलं असतं? त्याच्या भावनांचा एकदाही विचार नाही केला तुम्ही? लहानपणापासून तो कारण नसताना घरापासून लांब राहिलाय. त्याचं बालपण कसं गेलं, त्याचं कुटुंब इथेच होतं तरी त्याला कुटुंबाचं प्रेम मिळालं नाही, या सगळ्याचा विचारही नाही आला तुमच्या मनात? कौशिकी, ह्या दोघांसाठी तू माझ्या विरोधात उभी आहेस. तू मला विचारलंस ना ह्याच्या जागी जर युवराज असता तर काय केलं असतंस? तर आज मी तुला विचारते की युवराजच्या जागी तुझी किरा असती तर तू काय केलं असतंस? दया काकांनी जे केलं तेच मी केलं असतं. माझ्या मुलीमुळे जर दुसऱ्याला त्रास झाला असता तर मी तिला पाठीशी घातलं नसतं. ते चूक आहे आणि आई म्हणून तर हा गुन्हा आहे. पद्मिनी काकू, तो गुन्हा पुन्हा करू नका प्लीज. ठीक आहे, कळलं मला तुला काय म्हणायचंय ते. हं? ही बाहेरची माणसं तुला आज घरच्यांपेक्षा जास्त जवळची वाटतायत ना? घे घे त्यांची बाजू, पण ह्याचे परिणाम चांगले होणार नाहीयेत, लक्षात ठेव. आज या दोघांमुळे घरात वाद होत आहेत, नात्यात फूट पडायलाही वेळ लागणार नाही. आणि त्यासाठी सर्वस्वी जबाबदार तू असशील कौशिकी. आणि तो दिवस फार दूर नाहीये ग. पद्मिनी काकू प्लीज. पद्मिनी काकू, केदार, आत्ता जे काही झालं ते अत्यंत चुकीचं होतं. त्यांच्या वतीने मी तुझी माफी कौशिकी मॅडम, तुम्ही माफी मागू नका प्लीज. या सगळ्यात तुमची काहीही चूक नाहीये. जर कोणाची चूक असेल तर ती निशी आणि युवराजची. त्याच्यामुळे माफी जर मागायची असेल तर ती त्यांनी मागायला हवी. पण ते माझ्याच कुटुंबाचा भाग आहे. युवराजच्या वतीने मी तुम्हा दोघांची माफी मागते. सॉरी केदार. बाप रे, एवढं होऊनही त्या कौशिकीने त्यांचीच बाजू घेतली. त्या दोघांनी त्या कौशिकीवरती जादू केली का? वहिनी तुम्ही शांत व्हा, मी शांत राहू. अरे तुम्ही सगळ्यांनी काय डोळ्यावर पट्ट्या बांधल्यात का? तो केदार आणि ती तारिणी घर फोडायचा प्रयत्न करतायत. माझ्या मुलाचा अपमान केला, आज माझाही अपमान केला. घरात फूट पाडतायत ते, आणि तरी या कौशिकीला त्या दोघांचाच पुळका येतोय. कळतंय मला वहिनी, पण आम्ही कायम तुमच्याच बरोबर आहोत. तुम्हाला माहितीये ना, शेवटी या घराचा विचार करणारे तुम्ही एकच आहात. पण आता मला खांडेकरांची मोठी सून म्हणून नाही, एक आई म्हणून विचार करायला हवा. या दोघांमुळे माझ्या मुलाला खूप त्रास होतोय. माझ्या मुलाच्या सुखासाठी मी काय करू शकते याची कल्पना नाहीये त्यांना.
त्या दोघांना ना सहजासहजी सोडणार नाही मी. म्हणजे म्हणजे काय करणार काय आहे तुम्ही? कळेल. वहिनी मला तरी सांगा ना, मी तुमच्या बाजूनी आहे ना. आत्ता शांत राहायचं आणि योग्य वेळेची वाट बघायची. प्रत्येकाची वेळ येते. आता त्यांची चांगली वेळ चालू आहे ना, करून घेऊ दे त्यांना काय करायचं ते. अशीच एक वेळ माझी येईल, तेव्हा ही पद्मिनी खांडेकर मनात आलं तर काय करू शकते हे कळेल त्यांना. तेव्हा सरळ एक घाव 2 तुकडे. काही तर हात सोड, हात सोड माझा. सोडण्यासाठी धरला नाहीये मी तुझा हात. सूरज, मला नाही लग्न करायचं. मग का प्रेम केलंस माझ्यावर? हा, तसाच राहिलो असतो मी एकटा. का स्वप्न दाखवलीस मला? कारण काय? बोल ना, बोल ना. प्रेम जडलं ना तुझ्या माझ्यावर? प्रेम करतेस ना? ताई, तुम्ही ठीक आहात? हो, थँक्यू. काय करतोय? मुली बरोबर रस्त्यावर असं नसतात वागत. कोण तू? चल. अरे प्रेम आहे म्हणतोयस ना, मग तमाशा का करतोय? तमाशा ते हिनं केलाय माझ्या प्रेमाचा. का वागलीस असं? एकटा होतो तेच बरा होत. का दाखवलीत मला स्वप्न? का वागलीस असे? अरे हे बघ, प्रेम असं ओरबाडून मिळत नसतं. ए, फिलॉसॉफी नको शिकू मला. इथून प्रेम केलंय मी. प्रेमाची किंमत कळते मला. प्रेमाची किंमत आपण नाही ठरवू शकत. प्रेम जेव्हा हातातून सुटून जातं ना, तेव्हा खोलवर जखम होते. तुला नाही कळायचं. कदाचित प्रेम नाही केलेस तू. नाही करणार मला, कारण तुझ्या एवढी खोल जखम मला अजून झाली नाहीये. पण माझंही कोणावर तरी प्रेम आहे. आणि मला एवढं कळतं, हा, जर आपण त्या व्यक्तीला सुखात नाही ठेवू शकत ना, तर दुःखही नाही द्यायला पाहिजे. आणि मी आहे ना तुझ्या बरोबर. बरोबर आहे त्याचं. कोण पण भेटेल तिला माझ्यासारखी. तुझ्यासारखे नको, तोच पाहिजे. अरे प्रेमात मन जिंक ना. मग हे बघ, प्रेमात ना अशी धडधड व्हायला पाहिजे. आणि जर तुझ्या मनात धडधड झाली तर ते तिला बरोबर कळेल. धडधड तर आधी तिला झाली होती. मग आता काय झालं? झाली होती धडधड, झाली होती धडधड. केलं होतं प्रेम. मग आता काय झालं? आता ते शक्य नाही. विसरून जा. सापावर विश्वास ठेवावा, पोरींवर नाही. ताई, त्याचं ना प्रेम आहे तुझ्यावर. तो असा जरी असला ना तरी माणूस म्हणून तो खूप चांगला आहे. प्रेम आहे त्याचं तुझ्यावर.